अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणेच्या खुल्या व्यासपीठमध्ये आपलं स्वागत आहे. दादा आपलं नाव सांगा. नमस्कार, मी अनंत गोरोबा माने. मी भारतीय जनता पार्टी मध्य हवेलीचा उपाध्यक्ष आहे. गेले 15 वर्ष झालं आंबेगाव खुर्द या भागामध्ये राहत असून गेल्या 15 वर्षामध्ये मी संघाचा एक स्वयंसेवक म्हणून मी ह्या भागामध्ये काम करतो. आपल्या भागामध्ये जसं कोरोना काळामध्ये कोरोनाची महामारी आली त्या टायमाला आरोग्य शिबिर असतील किंवा आम्हाला आमच्या संघाच्या वतीनं सिरम इन्स्टिट्यूटनं आम्हाला ज्या 5 लाख वॅक्सिन पुण्यामध्ये अवेलेबल करून दिलेल्या होत्या ते आमच्या भागामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं की आमच्या भागामध्ये फ्लाइंग बर्ड स्कूल असेल किंवा सिद्धिविनायक असेल किंवा इथं लिपाणी वस्तीवर असेल, कोळेवाडी जांभूळवाडी असेल, नसरापूर असेल, मांगडेवाडी असेल, तर ह्या भागामध्ये संघाच्या वतीनं वॅक्सिनेशनचे कॅम्प राबवून आम्ही पूर्ण इकडच्या नागरिकांना वॅक्सिनेशनची व्यवस्था करून दिली. जी अनाथ आश्रमाची मुलं असतील त्या अनाथ आश्रमामध्ये जाऊन वॅक्सिन देऊन भारत सरकारच्या माध्यमातून जी आमच्या नरेंद्र मोदी सरकारनं जी फुकट वॅक्सिन उपलब्ध करून दिली ते वॅक्सिनेशनचा पुरेपूर फायदा आम्ही आमच्या भागामध्ये करून दिला. सेवा भागामध्ये संघामार्फत जे आमचे कार्यक्रम राबवले जातात, शिवजयंतीचा कार्यक्रम असेल, भारत माता पूजन असेल किंवा ह्या भागातले जी काही कार्यक्रम असतील, कधी स्वच्छतेचे कार्यक्रम असतील, असे आम्ही गेली 15 वर्ष झालं प्रत्येक सण उत्सव, हिंदू धर्माची जनजागृती असेल की आमच्या राम मंदिराचे अक्षता वाटप असतील किंवा राम मंदिराचं आमचं निधी संकलन असेल, अशा माध्यमातून गेली 15 वर्ष झालं संघाचा एक स्वयंसेवक म्हणून प्रामाणिकपणे या भागामध्ये मी काम करत आहे. आता काही दिवसापूर्वीच मला भारतीय जनता पार्टीनं मध्य हवेलीचा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिलेली आहे. तरी मी या भागामध्ये राहत असल्यामुळे किंवा भारतीय जनता पार्टीचा सदस्य असल्यामुळे मी ह्या भागातून प्रभाग क्रमांक 38 मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. तरी मला भारतीय जनता पार्टीनं जर उमेदवारी दिली मला किंवा माझ्या मिसेसला, तर आम्ही दोघंही कोणाला ज्याला उमेदवारी मिळेल त्याला आम्ही ह्या प्रभागामध्ये काम करण्यासाठी आणि इकडच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. आणि इकडच्या जनतेला मी जसं जाहीर आवाहन करतो की आमच्या प्रभाग क्रमांक 38 मध्ये जे आमचे 5 उमेदवार असतील ते आता आमचा उमेदवार हा कमळ आहे आणि कमळच्या बटन दाबून आमच्या 5ही उमेदवाराला विजयी करावं आणि आमचा जो कोणी उमेदवार असेल ते ह्या भागातल्या पूर्ण समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही, असे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सगळ्या प्रभाग क्रमांक 38 मधल्या जनतेला आवाहन करतो. आणि भारतीय जनता पार्टीचे 5ही उमेदवार निवडून द्यावे. तिकीट कोणाला बी मिळेल, आम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक पाईक म्हणून आम्ही काम करू. आणि जर 5ही उमेदवार निवडून आले तर ह्या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असं मी जनतेला आवाहन करतो. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 38 मधून अनंत माने व त्यांच्या मिसेस रुपाली माने ह्या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आहेत. तर ताई आपलं नाव सांगा. नमस्कार, मी रुपाली अनंत माने, भारतीय जनता पार्टीचे. मी रुपाली अनंत माने. आमच्याकडे पाण्याची समस्या आहे. पाण्याबद्दल आमच्याकडे पाण्याची मोठी समस्या आहे. मी पाण्यासाठी आपल्या प्रभागामधील ज्या पाण्याच्या समस्या आहेत त्या थोडक्यामध्ये सांगा. आमच्याकडे पाणी 2 तास येत होतं, आता पाणी येत नाहीये. आता फक्त 1 तास पाणी येतं आणि पाण्याचे सगळं टंचाई चालू आहे. मी त्याच्यावर पाण्यासाठी मी प्रयत्न करीन, पाणी लवकर